नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी करणार आहे पुरणपोळी। तर चला बघूया याची रेसिपी। 1 कप चणा डाळ 5 ते 6 तास भिजत घालायची। नंतर कुकरमध्ये स्वच्छ धुवून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी व थोडेसे तूप घालून कुकरचे झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। नंतर इथे 2 कप मैदा मी एका भांड्यामध्ये घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आहे व थोडीशी कलरसाठी हळद घातली व छान पाणी घालून मऊसूत पीठ असे मळून घेतले। नंतर त्याला साजूक तूप लावून पुन्हा छान मळून घेतले। पीठ झाकून ठेवायचे तोपर्यंत आपला कुकरसुद्धा थंड झालेला असतो। नंतर चाळणीमध्ये सर्व डाळ काढून घ्यायची व सर्व पाणी त्यातले निथळून घ्यायचे। नंतर स्मॅशरनी डाळ छान वाटून घ्यायची। पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ छान वाटली जाते। नंतर त्यामध्ये पाऊण कप गूळ व पाव कप साखर घालून घ्यायची व जायफळ व वेलची पावडर घालून घ्यायची। नंतर मंद ते मीडियम फ्लेमवर गॅसवर हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। गूळ वितळल्यानंतर हे मिश्रण अगदी पातळ होते, पण काही वेळानंतर हे मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात होते। पुरण छान घट्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची। पुरण तयार आहे हे पाहण्यासाठी त्यामध्ये चमचा रोवून ठेवला की तो उभा सरळ राहिला म्हणजे पुरण आपले तयार आहे। पुरण थंड झाल्यानंतर त्याचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे। त्याचबरोबर मैद्याचे सुद्धा अशा पद्धतीने चपातीच्या लाटी एवढे गोळे तयार करून घ्यायचे व पिठामध्ये घालून अशा पद्धतीने ती पारी तयार करून घ्यायची। नंतर त्यामध्ये पुरणाचा गोळा भरून मोदक जसा आपण बंद करतो किंवा आपण पराठ्याचे मिश्रण जसे भरतो तसा हा गोळा बंद करून घ्यायचा। अशा पद्धतीने पुरणाच्या पोळीची लाटी तयार करून घ्यायची। पोळीपाटावर कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा व त्यावर पीठ लावलेली ही लाटी ठेवून घ्यायची व हाताच्या साहाय्याने लाटी आपण भाकरीप्रमाणे थोडीशी थापून घ्यायची म्हणजे सर्व पुरण सर्व बाजूंना कडांना छान असं पसरलं जातं व नंतर लाटणीच्या साहाय्याने आपण पुरणपोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची। गरज वाटल्यास त्याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं व छान अशी हलक्या हाताने पुरणपोळी सर्व बाजूंनी पातळ अशी लाटून घ्यायची। आता इथे बघू शकता पातळ अशी पुरणपोळी लाटून घेत आहे। सर्व बाजूंनी पुरणपोळी अगदी पातळ अशी लाटून घेतली आहे। गॅसवर तवा मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचा। पुरणपोळी लाटणीवर अशा पद्धतीने उचलून घ्यायची व तव्यामध्ये घालून घ्यायची। तवा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा। दोन्ही बाजूंनी पुरणपोळी छान भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पुरणपोळी ठेवल्यानंतर त्यावर थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं व एका बाजूनी पुरणपोळी थोडीशी फुगल्यानंतर ती पलटून घ्यायची व दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान शेकून घ्यायची। दोन्ही बाजूंनी पुरणपोळी छान शेकून झाल्यानंतर पोळी छान टम्म अशी फुगते। आता इथे पाहू शकता पोळी अगदी काठोकाठ अशी फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून सुद्धा झालेली आहे। मस्त अशी पुरणपोळी आपली तयार आहे। अशाच पद्धतीने सर्व पोळ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत। आपले मस्त मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार आहे। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।